शहरातील मतदार यादीत झालेला गोंधळाबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्तांशी भेट घेतली आहे आणि 29 प्रभागांपैकी 24 प्रभागांचे डिटेल्स ज्या प्रभागातून मतदार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी टाकण्यात आले आहेत ते मनपा आयुक्तांना सादर करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या मतदार यादीतील 1,75,000 नावे ही महानगरपालिका यादीतही आहेत। याचा अर्थ ग्रामीण भागातही मतदारांचे नाव आहे आणि शहरातही नाव आहे। अशा प्रकारच्या नवीन घोष समोर आला असल्याबाबतची माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेमार्फत दिली आहे। संभाजीनगरमध्ये मतदार याद्याचा जो घोळ झाला याच्या संदर्भात शिवसेना परवाच्या दिवशी माननीय आयुक्तांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे आणि 29 प्रभागापैकी 24 प्रभागाचे डिटेल्स मतदार ज्या पद्धतीनं त्या प्रभागातून दुसरीकडे टाकण्यात आले असे 24 प्रभागाचे डिटेल्स आम्ही माननीय आयुक्तांना सादर केलेले आहेत सुनावणी घेणाऱ्यांना। या 24 प्रभागात आम्ही जी संख्या दिली ती आहे 2,90,000 मतदारांची। किती? 2,90,000। 24च सांगतो मी, 29 प्रभागाचा नाही सांगत। 24 प्रभागाचा आम्ही जो अभ्यास केलाय तो सांगतो। 2,90,000 मतदार जे मूळ ज्या जागेवर असायला पाहिजे होते त्या जागेवर नाही, आजूबाजूच्याही नव्हे, जंप करून शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये प्रभागामध्ये हे नाव टाकले। याची मिनिमम संख्या जी आम्ही शोधली ती 11.5 लाख पैकी 2,90,000 मतदाराची ही आकडे आहे। म्हणजेच याचाच अर्थ 25 ते 30% मतदार यादीतले नाव जो आम्ही अभ्यास केला, एखाद्याच मी म्हणत नाही आमचा अभ्यास फार परफेक्ट आहे, याच्यात आणखी कोणी अभ्यास जास्त केलेला असू शकतो, पण आम्ही जेवढा केला त्याच्यानुसार 2,90,000 नाव 24 प्रभागातील हे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत। हे सत्य एक। दुसरी गोष्ट, या ठिकाणी 1,75,000 मतदार असे आहेत की जे जिल्हा परिषदेच्या पण यादीत आहे आणि महानगरपालिकेच्या पण यादीत आहे। हा एक नवीन तुम्हाला मी याच्यातला भाग सांगतो की जिल्हा परिषदेची जी मतदार यादी आहे त्याच्यामध्येही 1,75,000 नावं जे आहेत, जे संभाजीनगर महानगरपालिकेच्या मतदार यादीतही असे 1,75,000 मतदार आहेत। आणि याचाच अर्थ इथं आता दुबार तिबारपेक्षा वेगळं आहे। म्हणजे ग्रामीण भागाती नाव आहे आणि शहराती नाव आहे, किंवा शहराती नाव आहे आणि ग्रामीण भागाती नाव आहे, असे 1,75,000 मतदार आहे। परंतु सगळ्यात महत्वाचं, या शहरात जवळपास 11.5 लाख मतदारापैकी 2,90,000 लोकांचे नाव ते जे राहतात त्या ठिकाणावर नाही, अशा प्रकारचं आमच्या तपासणीतून समोर आलेलं आहे। आमच्या तपासणीत एखादी नजरचूक असू शकते, ती त्याच्यापेक्षा 2,90,000 पेक्षा मोठी संख्या होईल। या संदर्भात नुसता तपासणी आणि पाहणी करून होणार नाही, याला जबाबदार अधिकारी आहेत, हे बेजबाबदारीनं काम करतात आणि म्हणून सगळ्यात आधी अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे की बेजबाबदारीनं काम करणं एवढं निवडणूक आयोगाविषयी मतदार यादीविषयी पूर्ण जगात जास्त एवढं आक्रंदन चालू असताना महानगरपालिकेची यादी होताना अशी बेपर्वाई करणारे अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी। काही ठिकाणचे नाव जे विधानसभेला लोकसभेला एका ठिकाणी होते, उदाहरणार्थ माझं नाही झालेलं पण काही जणांचे माझ्याकडे तक्रारी आल्या की कुटुंबात समजा 12 नाव 15 नाव आहे, माझं एकट्याचं राहिलं, बाकी 11 नाव दुसरीकडे गेले। विधानसभेला होते, आता खऱ्या अर्थानं याद्या त्याच आहे, याद्या ज्या विधानसभा लोकसभेला वापरल्या त्याच आहे। 30 जून पर्यंत नवीन जे नाव आले ते याच्यात समाविष्ट आहे आणि मग त्याच याद्या असताना जे नाव होते ते उडाले कसे, हा एक प्रश्न आहे। याचाच अर्थ कोणती तरी यंत्रणा या महानगरपालिकेत बसलेली आहे, ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुद्धा फाट्यावर मानते, जनतेशी याला देणं घेणं काही, आणि फक्त कमिशनर मी त्याला घरी बसवेल, घरी बसवा कुठं बसवा, त्याला सस्पेंड करा, सगळ्यात आधी घरी बसून काम नाही होणार।
त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी लागेल. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुका अशा पद्धतीनं याच्यात अडचणी निर्माण व्हाव्या असे प्रयत्न हे अधिकारी लोक करतात. हे संभाजीनगरच्या उदाहरणावरून लक्षात आलेलं आहे. तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स होते ते सरासरी प्रभागामध्ये कसं आहे, किती तक्रारी करताना कसं झाले त्यामध्ये? हे पण माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स आहे की आता हे एका प्रभागाचं आहे, एका यादीतले 213 नाव, दुसऱ्या यादीतले 574 नाव, या यादीत तब्बल 375 आणि 422 नावं, या यादीत फक्त 22 आहेत. या यादीत 185 नावं आहेत. या यादीत 115 आहेत. आणि अशा पद्धतीनं हे ऑब्जेक्शन 213 म्हणजे 1000 मतदाराच्या यादीमध्ये 213, एका ठिकाणी तर 574 नावच दुसरीकडचे. आणि म्हणून या सगळ्या याद्या इतक्या सदोष आहे. कमिशनर कशात गुंतलेले मला माहिती नाही, नुसती बॉसिंग करण्यामध्ये गुंतलेले आहेत. मतदार यादीकडे म्युनिसिपल कमिशनरचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आणि म्हणून या मतदार याद्या पूर्णपणे एक एक मतदार तपासला पाहिजे.